षटक संजूला आपण पाहतोय. संजू एक चांगल्या दर्जाचा गोलंदाज आहे, परंतु त्याहून अधिक एक चांगला क्रिकेटर म्हणूनही त्याच्याकडे पाहिलं जातं. ऑलराऊंडर क्रिकेटर. हा बॉल हलक्या हाताने केवळ दिशा दिली आहे. सिंगल इथे प्राप्त होत असताना तानाजी मोरे यांना आपण पाहतो एक सिंगलने अकाउंट ओपन केलं त्यांनी. धावा फलकावरती आहेत त्या दोन. पहिलं षटक प्रगतीपथावरती. संजूचा हा बॉल पुन्हा एकदा पुढ्यात हलक्या हाताने. सिंगलसाठी बॅकलेफ्ट खाली ठेवावी. बॉटम हँड चांगला असायला हवा. सॉफ्ट हँडने खेळावं लागतं आणि त्या सॉफ्ट हँडने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात दोन्ही बॅटर. हा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न यष्टिरक्षकाकडून चुकी झाली आहे. संजूचा आविर्भाव पाहिल्यानंतर हे निश्चितच स्पष्ट झालंय की एक एक रन्स फार इम्पॉर्टंट आहे या मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येकाला जिंकायचं. पुन्हा एकदा केवळ दिशा दिली. क्लेवर बॅटिंग परफॉर्मन्स असं म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने कोणताही मोठा फटका न खेळता, हलगर्जीपणा न करता सिंगल डबलला कसं प्राधान्य देता येईल याच्याकडे कल राहिल्या. 5 बॉलवरती 5 आल्यात. लोअर फुलटोस क्षेत्ररक्षण इथे खराब पाहायला मिळालाय. धाव मिळतील 4. हा आलाय चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. जाऊन पोचते 9 धावा. धाव फलकावरती आहेत. 9 रन्स ऑन दी बोर्ड. 9 धावा धाव फलकावरती. 7 वाजून ठीक 32 मिनिटांनी चौकार आला तानाजी मोरे यांच्या बॅटमधून. पहिल्या षटकाच्या अंती 9 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. रमेश आला गोलंदाजी मार्कमध्ये खोलात टाकलेला हा बॉल रमेशच्या माध्यमातून इथे एक सिंगल प्राप्त होईल. रमेश अर्थात छोटू याला आपण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये पाहतोय. पुढचा बॉल खोलात क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फेकी खराब झाली. त्याचा फायदा इथे उचलण्यात आला. मैदानाच्या आतमध्ये जिथे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये रामचंद्र माने यांना आपण पाहिलं, ज्यांच्या मालकीचा ज्यांच्या नावाने संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेला थेट यष्टिरक्षकाचा वेध. इथे सिंगल घेण्याचा प्रयत्न हाणून काढलाय. आणखीन एक चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळाला. उल्हासजी गोवेकर साहेब, उल्हास पॅकर्सचे सर्वेसर्वा आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं खुल्या गटाचं क्रिकेट या शिवडीकरांना दाखवलं, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये 4 आकर्षक बॅट्स या स्पर्धेला देण्यात आल्यात. उत्कृष्ट बॅटरसाठी बॅट देण्यात येतात. इथे मैदानाच्या आतमध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद. तानाजी मोरे बॅक टू द पॅव्हेलियन. अगदी त्याच वेळेला उल्हाजी गोवेकर साहेब यांची आपण चर्चा करत होतो की ज्यांच्या माध्यमातून बॅट्स देण्यात आल्यात. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी एक आकर्षक ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. परंतु अगदी त्याच वेळेला ज्यांच्या माध्यमातून उल्हास पॅकर्सचे सर्वेसर्वा आणि उल्हास संघातील प्रत्येक खेळाडू ज्यांनी नेहमीच एक चांगलं क्रिकेट खेळलं आहे खुल्या गटामध्ये, ज्यांचा एक प्रेमाची थाप म्हणून त्यांना एक आठवण भेट वस्तू म्हणून देखील आजच्या दिवशी देण्यात येईल. हा फटका पहा उजव्या एसीवरती होता. लोअर फुल टोस. धाव इथे प्राप्त होत असताना सिंगल येते. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारेल. धावून पोचते. धाव फलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये 12. धावा धाव फलकावरती आहेत. आघाडीची जोडी फोडली गेली आहे. खेळाडू बाद झाला जो मात्र आपण पाहिलं तानाजीच्या रूपाने. खोला टाकलेला बॉल ऑन साईडला गेले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल प्राप्त होईल. निलेश संयमाने अद्याप बॅटिंग करतोय. 7 बॉल 6 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. रोहन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 2 षटकांचा खेळ संपला. 13 रन्स ऑन दी बोर्ड. 13 धावा धाव फलकावरती आहेत. एक खेळाडू बाद. सहा धावांची खेळी करून तानाजी मोरे बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. मैदानाच्या आतमध्ये अजूनही 2 षटकांचा खेळ शेष आहे. किती धावा बनवल्या जातील चर्चा या गोष्टीची देखील होईल.
15 धावा धावफलकावरती आहेत. आणखीन एक चेंडू खोलामध्ये पाहायला मिळाला, जिथे एक सिंगल इथे प्राप्त होत असताना 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एकेरीच्या मदतीने 16 रन्स ऑन दी बोर्ड. 16 धावा धावफलकावरती आघाडीचे बॅटर, जिथे तानाजी बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये रोहन दाखल झाला आहे, तो देखील चांगली साथ देतोय निलेशला. निलेश अद्याप बॅट त्याने उचललेली नाही आहे. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, संजू आहे त्या ठिकाणी. बाउंड्री लाईन वरती फेकी, मैदानाच्या आतमध्ये कोणता खेळाडू बाद होईल. अर्थात महत्वपूर्ण विकेट, रोहन विकेट सॅक्रिफाईस करतोय. आणखीन एक खेळाडू बाद. सिंगल तर आली आहे, दुहेरी घेण्याच्या प्रयत्नामध्ये खेळाडू बाद झाला. 17 धावा धावफलकावरती आहेत. रोहन रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर, न्यू मॅनिंग, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. सम्राट यांना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेले पाहायला मिळतात. 17 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. 17 फेब्रुवारी अब्राझियम बेनिझियम डिव्हिलियर्स या खेळाडूचा जन्मदिवस. AB डिव्हिलियर्स क्रिकेटला नाविन्यपूर्ण फटक्यांच्या अद्भुत दुनियेमध्ये घेऊन जाणारे खेळी करणारा खेळाडू म्हणूनही त्याचा उल्लेख करण्यात येतो. हा बॉल वाईड आहे. अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने पुढे सरकते. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. विराट कोहलीचा जर्सी नंबर 18 आहे. को इन्सिडन्स असा राहिला ना की 18 ऑगस्टला त्याने क्रिकेटमध्ये डेब्यू केलं. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षण अफलातून संजू, पहा उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 19. 19 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. संतोष, हा बॉल हाफ ट्रॅकर. पुन्हा एकदा एकेरी धाव मिळेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती आहे. 20 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. चर्चा विराट कोहलीच्या जर्सीची झाली. नंबर त्याने का घेतला असेल तो 18 ऑगस्टला त्याने क्रिकेटमध्ये डेब्यू केला अगेन्स्ट श्रीलंका. परंतु 18 डिसेंबरला त्याच्या बाबांचं निधन झालं होतं रात्री 2 वाजता ब्रेन हॅमरेजने. आणि तदनंतर आपण पाहिलं ना तर क्रिकेटमध्ये आलेला विराट कोहली एम इन्स्टिट्यूटचे रमाकांतजी गायकवाड साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. त्यांचंही आपण हार्दिक असं स्वागत करूयात. आदरणीय रमाकांत गायकवाड साहेब यांचं आगमन होत आहे. एम इन्स्टिट्यूट आगतम स्वागतम सुस्वागतम. आपले हार्दिक असं स्वागत आहे साहेब. या स्पर्धेचे प्रमुख स्पॉन्सर्सच्या रूपाने ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मदत लाभली आहे, साईराज प्रीमियर लीगमध्ये आपलंही हार्दिक असं स्वागत. वीस धावा धावफलकावरती आहे. 2 खेळाडू बाद. 21 रन्स ऑन दी बोर्ड. 21 धावा धावफलकावरती. चौथं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. निलेश अजूनही बॅट शांत ठेवून तो उभा आहे. पुढे त्याच्या मनामध्ये काय चाललंय, किंवा तो कशा रीतीची बॅटिंग करेल. ॲग्रेसिव्ह क्रिकेट खेळणारा खेळाडू ज्या वेळेला शांत संयमाने बॅटिंग करत होता, जरूर त्याच्या मनामध्ये काहीतरी वेगळं चालू असतं. आणि इथे तसंच काहीतरी पाहायला मिळतंय की काय, ही स्पर्धा आखीव आणि रेखीव संकल्पनेने आधारित आणि आयोजित केलेली स्पर्धा आपण पाहतोय. दैदिप्यमान असं क्रिकेटचं आयोजन, क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा आज आपण पाहतो, अनुभवतो आहोत. लोअर फुलटोस बॉल, वेगवान स्ट्रोक खेळला निलेशने. नाखुश, हताश, नाराज, निराश असेल या स्ट्रोकवरती चांगला फटका त्याने खेचला, परंतु नशिबाने साथ दिलेली नाही आहे. अनेक वेळेला आपण म्हणतो नशीब भी हमेशाही बहादुरों का साथ देता है, परंतु या बहादुराला साथ दिलेली नाही आहे. सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या 2-2-2. स्कोर कार्डवरती डबल नेल्सन. हा फटका समोरच्या दिशेने संजू, 1 धाव इथे प्राप्त होईल. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने जिथे 23 धावा धावफलकावरती 23 ऑन दी बोर्ड. 2 खेळाडू बाद, 23 धावा. प्रत्येक बॉलवरती सिंगल आली आहे. पहा ना, अनेक वेळेला आपण डेथ ओव्हरमध्ये मोठे स्ट्रोक पाहतो किंवा मोठी फटकेबाजी पाहायला मिळते, परंतु या मॅचमध्ये, या डेथ ओव्हरमध्ये तितक्याशा धावा आलेल्या नाही आहेत. गोलंदाजांची सरशी राहिली, उजवे राहिलेत गोलंदाज. हा बॉल सोडून दिलाय, नो बॉल. गोलंदाजाला करण्यात येईल दंडित.
धाव इथे मिळेल ती एक. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारतीये, जिथे 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 24 या पण स्वागत करतोय. या पण स्वागत करतो आहोत आदरणीय माननीय सन्माननीय आदरणीय दिनारजी जाधव साहेब, मुख्य प्रबंधक कॉर्पोरेट कम्युनिकेशन रिसोसिएटेड, ज्यांचं आगमन या व्यासपीठावरती होत असताना आदरणीय दिनाजी जाधव साहेब आज ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला स्पॉन्सरशिप लाभली आहे, कॅनरा बँकचे मुख्य प्रबंधक म्हणून कामकाज करणारे आदरणीय दिनाजी जाधव साहेब, कॉर्पोरेट कम्युनिकेशन रिसोसिएट, ज्यांचे आगमन आपण या व्यासपीठावरती पाहत आहोत. दोपहर का खाना और आप सभी का यहाँ आना बेहद अहमियत रखता है. खऱ्या अर्थानं आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. हा बॉल खोला जिथे खोलात पाहायला मिळाला, यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल आला. संघाची धावसंख्या 26. शेवटचा बॉल, यावेळेला षटकार आला, परंतु कॅड होईल इथे बाद धावा बनल्यात. त्या 26-27चं टार्गेट या मॅचमध्ये सेट करण्यात आलंय. या स्पर्धेची आखीव आणि रेखीव संकल्पना 16 संघांना प्राधान्य या स्पर्धेमधून देण्यात आलं. खऱ्या अर्थानं 186 जणांनी रक्तदान, या पहिल्या दिवशी रक्तदान शिबिर जे आयोजित करण्यात आलं होतं, 186 जणांनी रक्तदान केलं. त्यापैकी 16 संघातील खेळाडूंनी जे रक्तदान केलं त्या 16 संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग देण्यात आला. दुसऱ्या दिवशी चित्रकला स्पर्धा पार पडली. लहान मुलांपासून ते थोरान मोठ्यापर्यंत ज्यांनी सहभाग नोंदवला. बुद्धिबळ स्पर्धा पार पडली तिसऱ्या दिवशी. चौथ्या दिवशी कॅरमची स्पर्धा आपण पाहिली. 5व्या दिवशी जिथे आपण खेळ खेळूयात पैठणीचा महिलांसाठी, जी मात्र पैठणीचा खेळ खेळूयात पैठणीचा म्हणून हे कार्यक्रम पाहायला मिळाले. 6व्या आणि 7व्या दिवशी जिथे आज आपण साईराज प्रीमियर लीग हे 8वं पर्व पाहत आहोत. आज या स्क्रीनवरती आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांच्या माध्यमातून प्रमुख स्पॉन्सरशिप पाहायला मिळाली, आदरणीय दिना जाधव साहेब, मुख्य प्रबंधक कॅनरा बँक, ज्यांना आपण ऑन अ स्क्रीन पाहतोय. समोरच्या बाजूला एक मोठी भव्य दिव्य स्क्रीन या स्पर्धेचा आस्वाद घेत असताना कॉर्पोरेटिव्ह कम्युनिकेशनमध्ये आणि एक मोठं असं कामकाज जिथे रिसोसिएशन म्हणून देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. साहेब आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. आपलं हातभार, आपलं मदत, आपलं सहकार्य फार मोलाचं आहे आणि आपण आपल्या कार्यकालावधीमध्ये आयुष्यामध्ये उत्तुंग अशी झेप घ्यावी यासाठी आम्ही ईश्वरचरणी आणि गणराजचरणी प्रार्थना करू. मैदानामध्ये वळूया जिथे सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. आघाडीची जोडी दाखल झाली आहे. पहिलं षटक सतीश याला आपण पाहतोय. रमेश आणि त्याच्या साथीला दीपक मैदानाच्या आतमध्ये. बॉलर कोण आहे? सचिन आहे. सचिन माने आपण पाहतो. सचिन माने गोलंदाजी मार्कवरती. सचिन रामचंद्र माने यांच्या मालकीचा संघ खेळतोय, परंतु सचिन माने त्यांच्या विरोधात आहे. क्रिकेटचा खेळ आहे. धावफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय जिथे 2 धावा धावफलकावरती आहेत. 2 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल, यावेळेला इथे मात्र एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि खेळ होईल तो रनआउटच्या स्वरूपामध्ये, झेलबादच्या स्वरूपामध्ये बाद. स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ज्यांचं प्रमुख सहकार्य लाभलंय, मी सर्वांचं लक्ष वेधेन, सर्व खेळाडूंचं, सर्व प्रेक्षक वर्गाचं, कारण ज्यांची उपस्थिती आणि ज्यांचं मार्गदर्शन आणि अगदी त्याच वेळेला ज्यांचं सहकार्य फार मोलाचं आहे. आदरणीय
दिनाज जाधव साहेब मुख्य प्रबंधक आपल्या व्यासपीठावरती आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होणं गरजेचं आहे मित्रांनो. आपलं प्रमुख सहकार्य त्यांच्या माध्यमातून आज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. साहेबांचे हात, साहेबांचा साथ आणि ज्यांच्या माध्यमातून हे कार्य अगदी योग्यरित्या पार पडत असताना ही क्रिकेटची स्पर्धा, त्याच वेळेला बुद्धिबळाची स्पर्धा, कॅरमची स्पर्धा, त्याच वेळेला चित्रकला, रक्तदान शिबिर, या साऱ्या गोष्टी जिथे पार पडण्यासाठी आपलं पाठबळ फार महत्त्वाचं असतं आणि ते आज आम्हाला लाभलं. त्याकरिता आम्ही आपले विशेष करून आभारी आहोत साहेब. प्रमुख स्पॉन्सर्स या स्पर्धेच्या माध्यमातून ऑन साईडला केलेला हलका हाताने हा स्ट्रोक, धाव मिळते 1. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे सध्या परिस्थितीमध्ये 4 धावा धावफलकावरती आहेत. प्रगतीपथावरती असणारं पहिले षटक, अजूनही 23ची गरज, 27चा करायचा पाठलाग. पुढचा चेंडू कमी गतीने टाकला, वेगवान स्ट्रोक पाहायला मिळाला संजूच्या बॅटमधून. धावा मिळतील त्या 4. हा सणसणीत चौकार. संजू आहे ना तो सब मुमकिन आहे. तो उभा राहिला ना तर सारं काही मैदानाच्या आतमध्ये शक्य आहे. संजूसाठी इतकंच म्हणता येईल, फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या, रख खुद पे भरोसा देख फिर होता है क्या. स्वतःवरती विश्वास ठेव, सारं काही शक्य आहे. आत्मविश्वासाने मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागतं आणि आत्मविश्वास आपल्याकडे चांगला असायला हवा. पहा ना, मोबाईलवरती लोनवरती मोबाईल मिळतो, फोनवरती लोन मिळतो, लोनवरती फोन मिळतो, परंतु जो आत्मविश्वास हवा आहे ना तो गुगलच्या प्ले स्टोअरवरती जाऊन डाउनलोड करता येत नाही. त्यासाठी मेहनत करावी लागते, घाम गाळावा लागतो. हा बॉल इथे मात्र यष्टीरक्षकाचा भेद घेतोय आणि एक चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा आलाय. घाम आपल्याला गाळावा लागणार, आत्मविश्वास चांगला ठेवावा लागेल. चांगल्या दर्जाची गोलंदाजी इथे पाहायला मिळते. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने धावफलकावरती जिथे स्थिरावलेली सध्या परिस्थितीमध्ये 8 वरती आपण पाहतोय. 27चा पाठलाग करायचा, 19ची गरज अजूनही आहे मॅचमध्ये. हा बॉल हलक्या हाताने संयमाने खेळलेत. रमेशच्या या खेळीचं कौतुक यासाठीच करायला हवं. पहा संयमाने तो सिंगल आणि अर्जित करत असताना पाहायला मिळाला. संजूला स्ट्राईक एंडवरती आणलंय. 250च्या स्ट्राईक रेटने संजू बॅटिंग करतो. 2 बॉल त्याने फेस केलेत, 5 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. 250च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना संजूला आपण पाहिलंय. आज नाश्त्यामध्ये काय खाल्लं होतं कोणास ठाऊक, बॅटिंग आक्रमक करतोय. इथे मात्र काय घडतंय, जास्ती स्तुती त्याला राह झालेली नाही आहे. खेळाडू होईल संजू, रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. कुठे घरी घेऊन गेला. थँक्यू. जिथे आपण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संतोषला पाहतं, बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आला. दद्दू या नावाने त्याला ओळखलं जातं. प्रत्येकाची टोपण नाव आहेत आणि ती माहिती असायला हवी. हा बॉल मैदानाच्या आतमध्ये, संतोष आला, संतोष गेला आणि बाद देखील झालाय. रनआउटच्या स्वरूपा, जिथे बॉक्स आउटच्या स्वरूपामध्ये आल्या पावली परतलाय संतोष. धावफलकावरती धावा त्या सध्या परिस्थितीमध्ये 8. 2 खेळाडू बाद झालेत. मोन्टेक्सचा बॉल या स्पर्धेमध्ये वापरत असताना आपण पाहत आहोत. क्रिकेटमध्ये सुरुवातीला MRI आला, MRF आला, MRIचा बॉल सुरुवातीला पाहायला मिळाला होता. तदनंतर खन्ना आला. आणि चला डगआउट्समध्ये आपण बाकीचे जे खेळाडू आहेत, बॅटिंग केवळ 2 करणार आहेत. 11 खेळाडू बाकीचे उर्वरित खेळाडू आहेत, त्यांनी डगआउट्समध्ये बसायचं आहे. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. लक्ष वेधेन संपूर्ण संघाचं, डगआउट्समध्ये आपण असायला हवेत. रुद्र अवतार हनुमान आणखीन एक धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. सिंगल इथे अर्जित करण्यात आली आहे. एक धाव्याने फार महत्त्वाचं राहतं. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने पुढे सरकते. 11 धावा धावफलकावरती आहेत. 3 खेळाडू बाद झालेत. रुद्र अवतार हनुमान या टीमला आपण पाहतोय.
उत्तर अर्धामध्ये बॅटिंग करते. 27चा पाठलाग करायचा. 12 बॉलचा खेळ शेष. 12 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. 16ची गरज. 12 बॉल 16. खोलात टाकलेला हा बॉल इथे क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतोय. आणखीन एक सिंगल मिळेल. 12 धावा धावफलकावरती आहेत. या मॅच मध्ये येणाऱ्या 11 बॉल आणि 15ची गरज. 11 चेंडू आणि 15 धावा. बॅटिंग चांगली करावी लागणार आहे. पहा एका बाजूला छोटूला आपण नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज रोहन याला सज्ज होत असताना पाहायला मिळेल. तो पण ना बाई चर्चेची विषय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारची राहिली होती. बॅटचा टोला लागला. एक सिंगल मिळते. विराट कोहली या खेळाडूला चिक्कू या नावाने जास्तीचं संबोधलं जायचं, परंतु बँकिंग व्यवसायामध्ये एक बँकेमध्ये कॅशियर म्हणून कामकाज करणारा ग्लेन मॅग्राथ याला पिझ्झन या नावाने संबोधलं जायचं. रिकी पॉन्टिंग या खेळाडूला पंटर या नावाने संबोधलं जायचं. या मागची 2 कारणं अशी होती ना, ग्लेन मॅग्राथचे पाय हे पिझ्झन सारखे निमुळते होते आणि म्हणून त्याला पिझ्झन म्हटलं जायचं. जिथे रिकी पॉन्टिंग पंटर या नावाने त्याला संबोधलं जायचं, कारण कुत्र्यांची होणारी रेस त्यावरती तो पैसे लावायचा. धावफलकावरती 14. 3 खेळाडू बाद. या वेळेला यष्टीरक्षकाचा वेध इथे आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतोय. धावा महाग झाल्यात. रन्स आलेले नाही आहेत. दुष्काळ पडलाय धावांचा, कारण जिथे 27चा पाठलाग करत असताना केवळ 14 आहेत. 3 खेळाडू बाद झालेत. 14 धावा धावफलकावरती. 3 खेळाडू बाद. तिसऱ्या षटक प्रगतीपथावर. हा बॉल इथे मात्र इथे क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. खेळाडू आणखीन एक रनआउटच्या स्वरूपामध्ये होईल बाद. 4था धक्का. चौदा धक्का रिप्ले मध्ये आपण पाहतोय. टेक्नॉलॉजीचा जमाना आहे आणि खऱ्या अर्थानं ज्या चॅनलने क्रिकेटला टेनिस क्रिकेटला उत्क्रांती आणली ना, ती यूट्यूब वाहिनी tenniscricket.in जगातील पहिली वेबसाईट आज आपल्यासोबत कार्यरत आहे. पुढचा बॉल खोलात पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाचा वेध, परंतु इथे धाव प्राप्त होणार नाहीये. या मॅचमध्ये आता मात्र पकड मजबूत करत चाललाय क्षेत्ररक्षण करणारा संघ. टॉस हारल्यानंतर प्रथमतः बॅटिंग वाट्याला आली होती, परंतु लंकापती रावण तानाजी मोरे साहेब यांच्या मालकीच्या संघाने या मॅचमध्ये पकड मजबूत केली आहे. 6 बॉल आणि 13ची गरज. 6 गेंदे 13 की जरूरत. सहा बॉल 13. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल इथे करण्यात आलाय. स्ट्राईक एंडवरती बॅटर एक लेदर बॉल खेळाडू रजनी स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. त्याला बॅटिंग करावी लागणार आहे. आज इम्पॅक्ट चांगला पाडावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल इथे मात्र हलक्या हाताने ऑन साईडला खेळला. सिंगल आली आहे. 12ची गरज. 5 चेंडू आणि 12 धावा. स्ट्राईक एंडवरती या वेळेला आपण रमेशला पाहतोय. 15 धावा बनल्यात. 12ची गरज आहे या मॅचमध्ये अजूनही. हा बॉल टॅप केलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षण उच्च दर्जाचं झालंय. मैदानाच्या आतमध्ये दुसरी धाव घेत असताना आणखीन एक खेळाडू होतोय तो बाद. आणखीन एक खेळाडू इथे बाद होत असताना पाहायला मिळाला. रजनी रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. लंकापती रावण या टीमने एक चांगलं प्रदर्शन केलं. लंकापती रावण अगदी श्रीलंकेमध्ये गेल्यानंतर रावणाची लंका आजही तिथे आहे अशी चर्चा होत असताना पाहायला मिळते. साऱ्या गोष्टी जशाच तशा आहेत असं म्हटलं जातं, परंतु या इतिहासात जमा बाबी आहेत. या मॅचमध्ये काय, हा बॉल खोलामध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये तानाजी मोरे यांना आपण पाहतोय. वजनदार खेळाडूने वजन पाडलंय मैदानाच्या आतमध्ये आपल्या खेळीने. धाव मिळते ती इथे एक संघाची धावसंख्या 17. 10ची गरज. 10ची गरज. हा बॉल खोलात. क्षेत्ररक्षक पोचतोय. रामचंद्रजी माने यांच्या मालकीचा संघ रुद्र अवतार हनुमान, परंतु हा द्रोणागिरीसारखा पर्वत उचलावा लागेल, कारण 2 बॉल आणि 9ची गरज आहे या मॅचमध्ये. इथे नो बॉल आलाय.
कहानी में ट्विस्ट पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है, अभी तो जिंदगी का सार बाकी है। यहां से चले नए मंजिल के लिए। ये तो एक पन्ना था, अभी तो किताब बाकी है। 2 बॉल 7ची गरज, मॅच बनू शकते। 2 बॉल 7 धावा। रामचंद्र माने यांना मारावे लागतील 2 चौकार। 2 चौकार खेचावा लागतील संघाचे संघ मालक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात आणि गोलंदाज देखील संघ मालक आहेत। हा बॉल खोला, थेट यष्टांचा वेध खेळाडू बाद। संघ मालकांचा विषय निघाल्यानंतर सध्याच्या घडीला IPL मध्ये चर्चेची असणारे संघ मालकांची यादी फार मोठी आहे, परंतु सनरायझर्स हैदराबाद संघाच्या संघ मालकांची चर्चा जास्तीची आहे। फलकावरती 20 इथे सामना जिंकलाय तो अर्थातच एक चांगलं प्रदर्शन करत असताना लंकापती रावण या टीमने आपण या संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा।